तर स्वागत आहे तुमचं क्विक आणि हेल्दी रेसिपीजमध्ये। तर आज आपण बघणार आहोत मस्त असं एक प्रीमिक्स की ज्याच्यापासून 3 नाश्त्याचे प्रकार होऊ शकतात। तुम्ही आठवड्याभरासाठी एकदम करून ठेवू शकतात आणि ते कधी पण वापरू शकतात। तर आज आपण त्याची तयारी करणार आहोत आणि एकाच ह्याच्यापासून 3 गोष्टी बनवणार आहोत। तर काय बनवणार आहोत ते पण नंतर सांगते आणि कसं बनवायचं ते सुरू करूया। तर आपण एक कढई ठेवून घेतली, त्याच्यात तेल टाकून घेतले, त्याच्यात टाकली मोहरी, त्याच्यानंतर टाकली उडदाची डाळ चमचाभर, त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ टाकली चमचाभर आणि हे सगळं माप तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर चमचाभर जिरे टाकलेत, आलं टाकले किसून, त्याच्यानंतर कढीपत्ता चिरून, मिरची चिरून आणि कोथिंबीर आणि गाजर पण टाकले, गाजर किसून टाकले, कोथिंबीर चिरून टाकले। तुम्हाला हवं असेल तर भाज्या वगैरे चेंज करू शकता तुम्ही, तसं काही नाही, पण गाजर कसं पटकन फ्राय होतं आणि राहतं म्हणून त्याच्यात टाकलेलं आहे। त्याच्यानंतर हे सगळं फ्राय करून घेतलेले, तुम्हाला थोडं तेल जास्त टाकायचं असेल तर टाकू शकता, कारण की सगळं एकदम शिजून छान कुरकुरीत झालं पाहिजे, कारण आपल्याला हे प्रीमिक्स बरेच दिवस ठेवायचं असतं। तर हे प्रीमिक्स आपण यूज करणार आहोत उपीटसाठी, इडलीसाठी आणि आप्प्यासाठी। ह्या 3 गोष्टी एकाच उपीटपासून होऊ शकतात। तुम्ही जर का ऑफिसला जात असाल, तुमची मुलांची सकाळी घाई होत असेल, तुम्हाला नाश्त्याला पटकन काय करायचं हे आठवत नसेल, तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे। तर आपण त्याच्यात टाकून जाड रवा घेतला आहे 4 वाटी, तो पण टाकून घेतला आहे, छान परतून घेतला आहे आणि हे 20 ते 25 मिनटं परतायचं आहे बारीक गॅसवरती। आपलं परतून झालेलं आहे। तर आता एवढा मोठा व्हिडिओ करण्यापेक्षा 25 मिनटं झाल्यावर दाखवलं, खूप छान आपलं भाजलेलं आहे, बघू शकता, वास इतका छान येतो ना। त्याच्यानंतर मी इथे पॅन ठेवले, पॅनमध्ये 1.5 ग्लास पाणी टाकले। तुम्हाला जसं उपीट हवं आहे तसं तुम्ही कमी जास्त पाणी करू शकता। त्यात टाकले तूप आणि मीठ। त्याच्यानंतर आपण 1 वाटीभर प्रीमिक्स टाकणार आहोत। तर हे प्रीमिक्स आपण आठवडा 15 दिवस ठेवू शकतो आरामात, फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवू शकतो। त्याच्यानंतर आपण इथे वाटीभर प्रीमिक्स टाकून घेतले आणि हलवून घेतले। ह्याच्यामध्ये तुम्ही कांदा आणि फोडणीला थोडंसं कांदा आणि शेंगदाणे टाकू शकतो। ह्याच्यावर झाकण ठेवायचं, एक वाफ काढायची, आपलं उपीट तयार झालं। इडली आणि आप्पे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तर कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरायचं नाही। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण एकदम यूजफुल आणि अशा छान छान क्विक नाश्त्याच्या रेसिपीज आणि एकदम हेल्दी असं सांगणार आहे। त्यामुळं नसन केलं सबस्क्राईब तर आठवणीने करा आणि हा तुमच्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर झालाच पाहिजे। खूप छान असं उपीट केलेलं आहे आणि टेस्टी पण खूप छान झालं होतं, माझ्या मुलांना पण खूप आवडलं। तर तुम्ही कधी नक्की करून बघताय ते सांगा आणि कमेंटमध्ये तुम्ही केल्यानंतर सांगा की केलं होतं की नाही आणि कसं झालं होतं। तर कशी वाटली रेसिपी सांगायला विसरायचं नाही आणि नवीन असणाऱ्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जायचंच नाही। ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचा। चला बाय बाय।